संघर्ष हमारा है। भाई चंद्रशेखर आजाद आगे बढ़ो। तर सर, आज नागपूरच्या झांसी राणी चौक इथे तुमचा जो कार्यक्रम आहे आझाद समाज पार्टी, त्याचं मुख्य प्रयोजन काय आहे? मुख्य प्रयोजन म्हणजे आज 22 दिनांक जून 2025 या दिवशी आपण कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला, ज्यामध्ये नागपूरमधून पुनश्च वेगवेगळे जिल्हे आहेत तिथनं कार्यकर्ते आलेत। सकाळपासून हा कार्यक्रम सुरू होता गेल्या 12 वाजता आणि याचे जे चीफ गेस्ट आहेत ते गौरी प्रसाद उपासक सर, जे सेंट्रल प्रभारी आहेत महाराष्ट्रासाठी, तर ते त्यांच्या उपस्थिती होती आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे कार्यक्रम जे आहे ते संपन्न केला आहे। आता यामध्ये आमची रूपरेषा ठरत आहे, त्यांचं गायडन्स ठरलेलं आहे, त्याप्रमाणे पुनश्च काही अतिथीगणचाही ज्याचा सहभाग आहे ते अतिथीगणला आपण इन्व्हाइट केलं होतं। त्यासोबत तिथले जे 10वी 12वीचे जे उत्तीर्ण स्टुडंट आहे, मेधावी स्टुडंट आहेत, त्यांचा आपण सत्कार केलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त आपण बरेच कार्यक्रम तिथे काय पुढचे जी रूपरेषा आहे त्याच्यावर आमची चर्चा झाली आणि पुढचे आम्ही जे प्लॅन्स आहेत ते आम्ही पुढे घेऊन तुमच्या समोर येणार आहे। तर आझाद समाज पार्टीमध्ये असंख्य पक्ष प्रवेश केला, तर तुम्ही काय सांगाल? पक्ष प्रवेश झालेला आहे। आता नवीन युवा वर्ग, महिला वर्ग, ज्येष्ठ वर्ग इथे जुडलेला आहे। आपण बघितलं असेलच, ते तिथे आमच्याशी जुळत आहेत। याआधी पण आम्ही बोललो आहे की बराच मोठा वर्ग आमच्याशी जुळत आहे, आम्ही त्यांच्याशी जुळत आहोत, संलग्न होत आहोत आणि पुढे याची जो मॉब आहे तो वाढत जाईल आणि आमचं कार्य अधिक गतिशील होईल। तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये नागपूर असो की महाराष्ट्रामध्ये आझाद समाज पार्टी कशा पद्धतीने मैदानात उतरणार आहे? आझाद समाज पार्टी पहिले संघटन मजबूत करत आहे आणि संघटन मजबूत करून आमचे कार्य स्थापित करत आहोत, आमचे कार्य व्याप्त करत आहोत, लोकांचे प्रश्न समजून घेत आहोत, दैनंदिन जीवनात जे प्रश्न आहेत ते समजून घेत आहोत, त्या प्रश्नांवर आम्ही तोडगा देत आहोत, त्याच्यावर सोल्युशन फाइंड आउट करतो आहोत आणि त्यावरून मग आम्ही आमचं राजकीय अस्तित्व निर्माण करायचा प्रयत्न करत आहोत। मुख्यत्व आम्ही पहिले संघटन मजबूत करत आहोत आणि त्यानंतर मग आम्ही आमचं राजकीय अस्तित्व निर्माण करायचा एक चांगला विजन आहे आमच्याकडे। आम्ही तो व्याप्त विजन राष्ट्राकडे जे राष्ट्राला उचित मार्गाला घेऊन जाईल त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत। येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी तुमचं काय मत आहे? तुम्ही उभे राहणार आहे का? यावर आम्ही पुढे येऊ, जसं मी आता बोललो, यावर टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही तुमच्या पुढे प्लॅन घेऊन घेऊ, त्यावेळेस आपण यावर चर्चा करू। सर, एक स्वामी आनंद स्वरूप एक संत म्हणून आहे आणि तो वारंवार बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलं नाही, BN राव संविधान लिहिलं असं तो वारंवार म्हणत आहे आणि तो एक प्रोपगेंडा चालू आहे। संविधानाचे खरे लेखक BN राव आहे, बाबासाहेबांचं कसलंही योगदान नाही। यावर बघा, यावर कसं आहे, सर्व सुज्ञ आहेत, सगळ्यांना ते माहिती आहे की याच्यामध्ये बाबासाहेबांचं जे कार्य आहे, कॉन्स्टिट्यूशन फ्रेम ड्राफ्टिंग कमिटीचे जे चीफ होते त्यांनी ते कार्य पूर्ण केले। त्यांचे ड्राफ्टिंग जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं ते त्यांच्या हातून झालेलं आहे, त्यांची टीम पण होती त्यासोबत, पण जे मुख्यत्व कार्य जे आहे ते बाबासाहेबांचंच आहे। जर यावर त्यांनी टिप्पणी केली आहे तर त्यांनी पहिले इतिहास वाचावा आणि त्यानंतरच यावर टिप्पणी द्यावी। तर आझाद समाज पार्टी तर्फे काही त्याचा विरोध होईल का? विरोध म्हणजे बघा, याच्यावर असं आहे की मी आताच सांगितलं, जे फॅक्ट आहे ते फॅक्ट राहतं, कोणाच्या ॲलिगेशनने ते बदलत नाही। सर्वांना माहिती आहे जे ड्राफ्टिंगचं वर्क आहे ते बाबासाहेबांच्या हातूनच झालेलं आहे आणि आम्ही ते कॉन्स्टिट्यूशन फॉलो करणारे लोक आहोत, तर ते आम्ही फॉलो करू। सध्या एक मुद्दा उठलेला आहे ग्वाल्हेर हायकोर्टमध्ये की बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या मूर्तीचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो वकिलांकडून, त्यावर चंद्रशेखर आझाद यांची काय भूमिका आहे आता नेक्स्ट? विरोध म्हणजे विरोध झाला आहे, पण याच्यावर आता तिथे आपण स्थापित ज्याप्रमाणे मला माहिती आहे त्याप्रमाणे तिथे स्थापित झालेलं आहे, मूर्ती स्थापित झालेली आहे, बाबासाहेबांची जी प्रतिमा आहे ती आपण तिथे एस्टॅब्लिश करू शकलो आहोत आणि संघर्ष झाला, पण आपल्याला त्यामध्ये यश आलेलं आहे।